पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. आपल्या वेद पाठशाळेच्या वेदमूर्ती श्री जोशी गुरुजींना प्रार्थना करतो. आपण त्यांना हार घालून स्वागत करावं. ओम स्वादिष्ठया पवस्व सोमधारया इंद्राज वाकवे सुतः. तिकडे काय करायचं? श्री पांडुरंगाच्या कृपेने आणि श्री जगद्गुरु जयेंद्र सरस्वती यांच्या कृपाशीर्वादाने त्या पाठशाळेला आज 23 वर्ष पूर्ण होत आहेत. 20 ऑगस्ट 2002 साली श्री जयेंद्र सरस्वती यांच्या कृपाशीर्वादाने आणि शंकरमठ माटुंगा यांच्या सहाय्याने ही पाठशाळा श्री प्रसाद महाराज आंबेडकर यांच्या मठामध्ये प्रारंभ करण्यात आली होती, स्थापन करण्यात आली होती. या पाठशाळेला 23 वर्ष पूर्ण होत असताना या पाठशाळेमध्ये 2 शाखांचा अध्ययन होत असतं. एक ऋग्वेदाचं अध्ययन होतं आणि शुक्ल यजुर्वेदी मध्यमदिन शाखेचं अध्ययन या पाठशाळेमध्ये आज कार्यरत चालू आहे. या पाठशाळेमध्ये सध्या जवळपास 45 विद्यार्थी अध्ययन करत असून सर्व विद्यार्थ्यांच्या आवासाची, निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. या पाठशाळेमध्ये 2 पदपाठ आणि 2 क्रमपाठ सध्या चालू आहेत. या पाठशाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कांची कामकोटी, मैसूरची वेद पाठशाळा व पुणे या ठिकाणी जाऊन इथले विद्यार्थी परीक्षा देत असतात. तसेच या पाठशाळेमध्ये पहिलीपासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण सुद्धा दिलं जातं आणि 12वीचं सर्टिफिकेट सुद्धा या पाठशाळेतून प्राप्त होतं. आज सगळ्याची पाठशाळा चालू आहे. श्री पांडुरंगाच्या कृपेने, श्री शंकराचार्याच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही पाठशाळा अशी चालू राहावी यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहे. आपल्या देशातले डॉक्टर कमी पडले तर अमेरिकेतून मागवता येतील. आपल्या देशातले इंजिनियर कमी पडले तर रशियातून मागवता येतील. पण आपल्या देशातले वैदिक जर कमी पडले तर कुठून मागवायचे? ते कुठंच प्राप्त नाही, फक्त भारतामध्येच राहतात. त्याच्यासाठी आपलं सर्वांचं दायित्व आहे की आपण आपल्या गावामध्ये गेल्यानंतर आपल्या गावामध्ये ब्राह्मणांचं जे काही घर असतील त्या घरामध्ये जाऊन आपल्या पाठशाळेबद्दल सांगायचं आहे की पंढरपूरमध्ये पांडुरंग रुक्मिणी वेद पाठशाळा अति उत्तम आहे. या ठिकाणी श्री गुरुवर्यांच्या आशीर्वादाने पाठशाळा आज सगळे सहकार्याने चालू आहे. तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपल्या गावात गेल्यानंतर आपल्या पाठशाळेची वृद्धी व्हावी यासाठी आपण आपल्या गावातल्या ब्राह्मणांना जाऊन तिथं आपल्या पाठशाळेतल्या आपल्या मुलांना ॲडमिशन द्या आणि वेदांचं अध्ययन त्यांच्याकडून घडू द्या. सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आज प्रवचनाचं 3रं पुष्प आहे. मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आपण आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. पंढरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. अशेषाही पुरुषार्था जो गोसावी हो म्हणे पार्था, तेणे श्रुती स्मृती माथा बैसणे घाते. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला उपदेश करत असताना 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात असा उपदेश करतात. अर्जुना, काय करायचं काय करायचं नाही हे आपल्या बुद्धीनं ठरवू नये, शास्त्रावरून ठरवावं. कार्याकार्य व्यवस्थित ते शास्त्र प्रमाण. कार्य काय अकार्य काय या दोन्हीच्या व्यवस्था लावण्याकरता म्हणून काय करायचं काय करायचं नाही आपल्या बुद्धीनं ठरवून चालत नाही.
आपण ज्याला एखाद्या वेळेला पुण्य समजतो, धर्म समजतो, ते कदाचित एखाद्या वेळेला पुण्य नसतं सुद्धा, पापही असू शकतं, त्याच्यातून दोषही घडू शकतो. जी क्रिया आपल्याला पुण्याची वाटली ती पुण्याची असलीच पाहिजे असा नियम नाही, आणि जी क्रिया आपल्याला पापाची वाटू शकते ती क्रिया पापाची असतेच असं सुद्धा नसतं. म्हणून दोष काय, गुण काय, पुण्य काय, पाप काय, धर्म काय, अधर्म काय, हा सगळा निर्णय आपल्या बुद्धीनं करून चालत नाही. शास्त्राच्या प्रमाणाने त्याचा विचार करावा लागतो बरं का. सत्कर्म कोणतं, असत्कर्म कोणतं, याचा विचार जर करायचा झाला तर तो सुद्धा शास्त्रानुसारच करावा लागतो. आपल्या बुद्धीवर काही सत्कर्म असत्कर्माचा निर्णय अवलंबून असत नाही बरं का. मी आपले उदाहरण सांगतो नेहमी याच्याकरता. एका गावाच्या बाजूला एक महात्मा राहत असत. ते निवांत एका ठिकाणी बसलेले असायचे, कोणी त्यांच्याजवळ नसायचं, एकटे निवांत बसलेले असायचे, तपस्या चालू असायची. 15 दिवसातून तो महात्मा एकादशीच्या दिवशी एकदा डोळे उघडून सगळ्या जगाकडे बघायचा. कोणाला काही पाहिजे असलं, कोणाला त्यांचं दर्शन पाहिजे असलं, कोणाला काही मागायचं असलं, संसारातलं असेल, परमार्थातलं असेल, जे काही मागायचं असेल ते 15 दिवसाच्या नंतर महात्मा ज्या दिवशी डोळे उघडून बसलेला असेल त्या दिवशी त्या महात्म्याच्याकडे गेल्याच्या नंतर दर्शन व्हायचं, महात्मा बघायचा, बोलायचा, जे काही लोकांनी मागितलं असेल त्यांना ते आशीर्वाद द्यायचा. तिथे फलं लोकांना प्राप्त होत राहायचे. तपस्या चालू आहे अखंड महात्म्याची, त्याचा परिणाम होता, त्याच्या वाणीला वजन होतं, बळ होतं, आणि त्याच्या योगाला तो आशीर्वाद देत तेव्हा ते सगळंच्या सगळं कार्य सिद्ध व्हायचं असं चाललेलं असायचं बरं का. एका दिवशी काय झालं, जुना काळ होता, महात्म्याच्याकडे दर्शनाला लोक यायचे, दिवसभर राहायचे, संध्याकाळी परत जायचे. तिथे बसलेल्या राहिलेल्या लोकांना खायला प्यायला काही मिळायचं नाही. जुना काळ असल्यामुळे हॉटेलची वगैरे व्यवस्था नाही. अशा अवस्थेमध्ये एका माणसाने विचार केला, एवढे लोक इथे येतात, या सगळ्या लोकांच्या करता म्हणून आपण काहीतरी व्यवस्था करू, आहाराची व्यवस्था करू, यांना खायला काहीतरी मिळालं पाहिजे अशी व्यवस्था करू. असा विचार करून त्या माणसाने काय केलं, साधारणपणे तो एकादशीचा दिवस असायचा. एकादशीला दुसरं काही देण्याच्या पेक्षा आपण उपवासाचा यांना काहीतरी द्यायचं. त्या निमित्ताने त्याने काय विचार केला, एक बैलगाडीवर केळं आणली आणि सगळ्या माणसाला दोन केळं तो द्यायला लागला. महात्म्याच्या दर्शनाला आलेल्या या सगळ्या माणसाला यानं 2 केळं दिले. चांगलं झालं की वाईट झालं सांगा बरं मला. पुण्यकर्म का पापाचं कर्म काय झालं. साधूच्या दर्शनाला आलेल्या लोकांना त्यानं 2 केळं दिले. आपली बुद्धी काय म्हणते, हे पुण्यकर्म आहे म्हणते केलं. पण लोकांनी काय केलं, केळं खाल्ली, सालपट तिथंच टाकले आणि तिथंच पडलेल्या सालपटावरून घसरून 5-6 जण पडले, त्यांचे हात पाय मोडले. आता पुण्य झालं की पाप झालं, याचा निर्णय आपल्या बुद्धीने करून चालतच नाही. शास्त्रानं सांगावं लागतं की पुण्यकर्म आहे. केळं जर तुला वाटायची असतील बाबा तर साडी सगळ्या बाजूला करून टाकल्या पाहिजे, ती सुद्धा व्यवस्था कर, हे शास्त्र सांगतं. मग केळाच्या साली बाजूला करून टाकल्याच्या नंतर केळं देणं पुण्याचं ठरतं. केळाच्या साली जर बाजूला टाकलं नाही तर ते केळं देणं पापाचं ठरतं, दोषाचं ठरतं. हा निर्णय कधी होतो, माणसाच्या बुद्धीनं जर केळं वाटायचा निर्णय घेतला तर साली इकडे तिकडे पडलेल्या उचलायला माणसाची बुद्धी सांगत नाही. शास्त्राला जर विचारलं तर शास्त्र म्हणतं केळं वाटावीत, लोकांनी खाल्ल्याच्या नंतर त्यांच्या साली एकत्रित करून बाजूला टाकल्या पाहिजेत. निर्णय शास्त्राकडून येतो आपल्याला बरं का. दुसऱ्या एकादशीला दुसऱ्या माणसाने असा विचार केला, यांना म्हणले केळं वाटले, लोक सालीवरून घसरून पडले आणि त्याच्यामुळे 4-5 जणांचे हातपाय मोडले, ते सगळं पाप यायला लागलं. आपण आता दुसरी व्यवस्था करू म्हणलं असतं, केळं बिळं काही वाटायची नाहीत. आपण काय करू म्हणलं, ऊस वाटू. ऊस त्याला ऊस आणले आणि एक माणसाला प्रत्येकाला एक मोठा ऊसाचा भाला द्यायला लागला. आता ऊसाचा भाला लोकांना त्याने दिल्याच्या नंतर आता समजा हे पुण्य की पाप आहे. आपल्याला काय वाटलं, पुण्य वाटलं ना. केळं वाटले त्यावेळेला सुद्धा जर पुण्य वाटलं आपल्याला तर ऊसाचा भाला दिल्याच्या नंतर पुण्य वाटणार नाही का, पुण्यच वाटणार आहे. पण गंमत काय झाली, लोकांनी ऊस खाल्ले, ऊस दिल्याच्या बरोबर लोकांनी लगेच तिथं खायला सुरुवातच झाली बरं का. लोकांनी ऊस खाल्ले, चोखून तिथं सगळं स्वतः टाकून दिला. सगळे लोक निघून गेल्याच्या नंतर रात्री दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तिथं त्या ऊसाच्या चोथ्यावर भरपूर गांधील माश्या आल्या आणि त्या आलेल्या सगळ्या गांधील माशाला एकच माणूस तिथे भेटायचा, तो म्हणजे साधू. त्याला त्या सगळ्या गांधील माशांनी फोडून काढलं. मग ज्या साधूच्या दर्शनाकरता आलेल्या लोकांना प्रसादाची व्यवस्था म्हणून माणसाने ऊस वाटले होते, त्या माणसाला त्या सगळ्या आलेल्या गांधील माशा, ऊसाच्या चोथ्यावर आलेल्या गांधील माशा जर त्या साधूला चावत असतील तर ती सेवा झाली का त्याचा अपराध झाला, त्याचा अपराध झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. मग एक माणसाची बुद्धी काय करते, तात्पुरतं काहीतरी सांगते, पण शास्त्र सांगत असताना मात्र संपूर्ण विचारपूर्वक सांगतं. चोथा जमा करून टाकून दिला पाहिजे, साली जमा करून टाकून दिल्या पाहिजे, तर केळं वाटण्याला पुण्य आहे, तर ऊस वाटण्याला पुण्य आहे. हा विचार कुठून येतो आपल्याला, शास्त्राच्याकडून हा विचार आलेला पाहायला सापडतो बरं का. म्हणून कार्य काय, अकार्य काय, काय करावं
काय करू नये, कशात दोष आहे, कशात गुण आहे, कशात पुण्य आहे, कशात पाप आहे, हे सगळंच्या सगळं मनुष्याला जे जाणून घ्यायचं असतं ना ते शास्त्राच्या आधाराने निर्णय करून जाणावं लागतं बरं का. शुक्राचार्याच्या नीतीमध्ये त्याने असं वर्णन केलंय, भवती इष्टम सत्क्रियया अनिष्टम तद विपरीतया शास्त्रतः सत असत ज्ञात्वा त्यक्त्वा असत सत समाचरे. शुक्राचार्य सांगायला लागले, त्याने असं नियमच सांगितला, भवती इष्टम सत्क्रियया, मनुष्याच्याकडून सत्क्रिया घडली, चांगलं कर्म घडलं, शुभ कर्म घडलं, पुण्याचं कर्म घडलं, इष्टम भवती, त्याचं कल्याण होतं, त्याचं इष्ट होतं. भवती अनिष्टम असत्क्रियया, असत्क्रिया जर घडली, अयोग्य कर्म जर मनुष्याच्याकडून घडलं, पाप जर घडलं, दोष जर घडला, अपराध जर घडला, तर त्याच्यानं मनुष्याचं अकल्याण होतं, वाईट होतं. पुण्याने चांगलं होतं, पापाने वाईट होतं. चांगलं सत्कर्म केलं त्याच्यातून भलं होणार आहे, असत्कर्म केलं तर मनुष्याचं वाटोळं होणार आहे. हा नियम झाला. पण ते सत्कर्म कोणतं, असत्कर्म कोणतं, कसं जाणून घ्यायचं, आपल्या बुद्धीनं जाणायचं की शास्त्राच्या बुद्धीनं जाणायचं, याचा विचार सांगताना शुक्राचार्य सांगतात, शास्त्रतः सत असत ज्ञात्वा, शास्त्राच्या आधारानं आपण सत्कर्म कोणतं, असत्कर्म कोणतं याचा बोध संपादन करावा. आणि मग काय करावं, त्यक्त्वा असत, मग शास्त्राने ज्या कर्माला असत्कर्म म्हणलेलं आहे ते कर्म सोडून द्या, आणि शास्त्राने ज्याला सत्कर्म म्हणलेलं आहे सत समाचरित, त्या सत्कर्माचं आपण अनुष्ठान आचरण करावं, तेव्हा आपलं कल्याण होतं. अर्थ काय आहे, आपलं इष्ट व्हावं याच्याकरता सत्कर्म पाहिजे, आपलं वाटोळं होऊ नये याच्याकरता असत्कर्माचा त्याग पाहिजे. पण ते असत्कर्म कोणतं, सत्कर्म कोणतं आपल्या बुद्धीनं सांगून उपयोग नाही, शास्त्राने ते सांगावं लागतं, तेव्हा ते सत्कर्म ठरतं, तेव्हा ते असत्कर्म ठरतं. मला सांगा, एखाद्याचं पोट फाडणं हे पुण्य की पाप आहे? एखाद्याचं समजा पोट फाडलं कोणी, तर ते पुण्य की पाप आहे सांगा ना मला. मनुष्यानं पोट फाडलं याला पापही म्हणता येतं, मनुष्यानं पोट फाडलं त्याला पुण्य म्हणता येतं. रस्त्याने जाता जाता एखाद्या वैऱ्याने चाकू खुपसून एखाद्याचं पोट फाडलं हे पाप झालं. पण पोटात असलेला रोगाचा गोळा काढून टाकण्याकरता डॉक्टरने जर पोट फाडलेलं असेल तर ते पाप आहे की पुण्याचे सांगा ना मग. ते पुण्य का पाप हे त्याच्या उद्देशावरून जाणून घ्यावं लागतं. नुसती क्रिया आपल्याला पुण्याची का पापाची हे पाहून उपयोग होत नाही, त्या क्रियेच्या पाठीमागचा उद्देश बघावा लागतो. आणि हा उद्देश जाणून घेण्याची बुद्धी सामान्य मनुष्याच्या ठिकाणी नसते, ती शास्त्राची बुद्धी आहे. शास्त्र ते उद्देश शोधून काढतं आणि मग हे कर्मपुण्य आहे का पाप आहे, हे योग्य आहे का अयोग्य आहे, हे सत्कर्म आहे का असत्कर्म आहे, याचा बोध शास्त्राच्या आधाराने होत असतो बरं का. म्हणून असं म्हणलं एका ठिकाणी, मतयो यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति वानराः, आणि शास्त्राने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति ते नराः. मतयः यत्र गच्छन्ति, आपल्या बुद्धी आपल्याला जिथे घेऊन जातात, तत्र गच्छन्ति, आपल्या बुद्धीच्या पाठीमागे धावत आपण तिकडे जर जायला लागलो, तत्र गच्छन्ति वानराः, त्यांना वानर म्हणा. आणि शास्त्राने यत्र गच्छन्ति, शास्त्र आपल्याला ज्या ठिकाणी घेऊन जातं त्या ठिकाणी जाणारा जो मनुष्य आहे, तत्र गच्छन्ति ते नराः, त्याला नर म्हणा. हा शास्त्र जिथं जायला सांगतं तिथं जाणारा त्याला नर म्हणा. आणि आपली बुद्धी ज्या ठिकाणी जायला सांगते त्या ठिकाणी जायला सांगितलं जाण्याची इच्छा असणारा, जाण्याचा विचार करणारा जो मनुष्य असतो त्याला वानर म्हणा. वानर म्हणजे माकड असाही अर्थ आहे, किंवा वा नराहा, किंवा म्हणजे तो नर आहे काय असा त्याच्या मनुष्यत्वाबद्दल संशय सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केला गेला, असंही आपल्याला म्हणता येतं बरं का. म्हणजे आपण बुद्धीनुसार जर चालायला लागलो त्याच्यामध्ये आपला माकडपणा सिद्ध होतो. बुद्धी जाईल त्या ठिकाणी जाणं जर मनुष्याचं चालू झालं तर त्याच्या मनुष्यत्वाच्या बद्दल संशय निर्माण होतो. आणि माणूस म्हणून निश्चित होण्याकरता माणसाला कुठे जावं लागतं, शास्त्र ज्या ठिकाणी जायला सांगतं त्याच ठिकाणी आपण गेलो तर आपलं योग्य कल्याण होणार आहे, असा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे बरं का. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं, कार्य व्यवस्थित होते शास्त्रम प्रमाणम. भगवान म्हणतात, अर्जुना कार्य काय अकार्य काय, कार्य म्हणजे करण्यासारखं काय, अकार्य म्हणजे न करण्यासारखं काय, टाळण्यासारखं काय आहे, हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर तुला शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे. आणि शास्त्र प्रमाण मानलं पाहिजे याचा अर्थ काय, शास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र, ते भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, ते तिकडची शास्त्र कोणते घ्यायचे का. शास्त्र शब्दाचा अर्थ वेद असाच आहे बरं का. ब्रह्मसूत्रामध्ये तिसरं सूत्र येतं शास्त्र योनित्वात बरं का. पहिलं सूत्र ब्रह्मसूत्रातलं आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, दुसरं सूत्र आलं जन्माद्यस्य यतः, तिसरं सूत्र आहे शास्त्र योनित्वात बरं का. पहिल्या सूत्रामध्ये काय सांगितलं, अथ अतः ब्रह्म जिज्ञासा. अथ म्हणजे नंतर, नंतर म्हणजे कशाच्या नंतर, साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाल्याच्या नंतर.
बरं का. विवेक, वैराग्य, समाधिषक संपत्ती, मुमुक्षुता ही साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त झाली. आता ज्ञानाचा तुला अधिकार आला. अधिकार आल्याच्या नंतर काय करायचं? आता म्हणून म्हणजे काय? कर्माधिक साधनं जी आहेत ती अनित्य फल देणारी आहेत म्हणून, आणि ब्रह्मज्ञान जे आहे ते नित्य फल देणार आहे म्हणून ब्रह्माला जाणण्याची इच्छा करावी. अधिकाराला कर्माधिकापासून प्राप्त होणार फल अनित्य आहे हेही तुला कळालं, आणि ज्ञानाने मिळणारं फल जे आहे ते नित्य आहे हेही तुला कळालं. म्हणून आता तुला ज्ञानाचा अधिकार आलेला असल्यामुळं बाबा तू ब्रह्माला जाणण्याची इच्छा कर, परमात्म्याला जाणायचं. आता मग ते परमात्मा तत्व कसं, ज्याला जाण्याची इच्छा करायची आहे ते परमात्मा तत्व कसं, त्याच्याबद्दल वर्णन केलं. जन्मादि अस्य यतः, अस्य म्हणजे या जगताचे, जन्मादि म्हणजे जन्म, स्थिती आणि संहार, यतः म्हणजे ज्याच्यापासून होतात असा तो परमात्मा आहे. परमात्मा कोणाला म्हणायचं? सगळ्या जगाला जन्म देणारा, सगळ्या जगाला सांभाळणारा आणि सगळ्या जगाचा स्वतःच्या शरीरामध्ये पुन्हा प्रलय करून घेणारा असा जो कोणी असेल त्याला म्हणायचं आहे परमात्मा. त्याला आपल्याला जाणायचं आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्याच्या संबंधानं वर्णन येतं. यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तत् ब्रह्म. यतो वा इमानि भूतानि जायन्ते, ज्याच्यापासूनच हे सगळीच्या सगळी भूत म्हणजे जग निर्माण होतं. येन जातानि जीवन्ति, जन्माला आलेले सगळेच्या सगळे ज्याच्या योगानं जगतात, आणि यत् प्रयन्ति ज्याच्या ठिकाणी लीन होतात, अभिसंविशन्ति प्रविष्ट होतात, त्याला जाणायचंय. त्याचं नाव आहे ब्रह्मतत्व. याचा अर्थ काय झाला? जगताचा जन्म, जगताची स्थिती आणि जगताचा प्रलय याला जो कोणी आधार आहे त्याला म्हणायचं आहे ब्रह्म. पहिल्या सूत्रात काय सांगितलं? ब्रह्म जाणण्याचा तुला अधिकार आलेला आहे, ब्रह्मज्ञानाचं फल नित्य आहे म्हणून ब्रह्माला जाणण्याची इच्छा करावी. हा पहिल्या सूत्राचा अर्थ झाला. दुसऱ्या सूत्राने काय सांगितलं? ते परब्रह्म कोणतं? तर ते जगाच्या जन्माला, स्थितीला आणि संहाराला आधार आहे, त्याला ब्रह्मतत्व असं म्हणायचं. त्याला तुला जाणायचं आहे. आणि ते ब्रह्मतत्व कसं आहे त्याच्याबद्दल विचार सांगताना असं सांगितलं, शास्त्रयोनित्वात्. शास्त्र योनी, त्या परमात्म्याचं वर्णन करताना परमात्मा शास्त्र योनी म्हणला. शास्त्र योनी म्हणजे काय? योनी शब्दाचा अर्थ कारण असा आहे. शास्त्र ज्याला कारण आहे किंवा शास्त्राला जो कारण आहे त्याला म्हणायचं शास्त्र योनी. दोन्ही पद्धतीने त्या शास्त्र योनी शब्दाचा अर्थ सांगितलेला आपल्याला पाहायला मिळतो. जगद्गुरु शंकराचार्य त्याच्या भाष्य लिहित असताना दोन पद्धतीने अर्थ केलेला आहे बरं का. सगळंच्या सगळं वेदशास्त्र, त्या वेदशास्त्राला निर्माण करणारा परमात्मा म्हणून शास्त्राचं कारण परमात्मा. त्या सगळ्याच्या सगळं वेदशास्त्र त्याच्यापासून प्रगट झालं ना. अस्य महतो भूतस्य निश्वसितम यदेतद् ऋग्वेदः यजुर्वेदः अथर्वांगिरसः वगैरे वगैरे वर्णन शिल्पीने केलेलं आपल्याला त्या संदर्भातलं पाहायला सापडतं. बृहदारण्यकामध्ये ते वर्णन येतं सगळं. त्याच्यापासूनच सगळंच्या सगळं हे शास्त्र निर्माण झालेलं आहे. यस्य निश्वसितम महतो भूतस्य निश्वसितम, सगळ्यात मोठा असलेला हा परमात्मा, त्या परमात्म्याच्या श्वासातून वेद प्रगट झाले. श्वासातून प्रगट झाले याचा अर्थ काय? तर ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना म्हणलं, हा वेदार्थ सागरून जया निद्रिताचा घोर. हा सगळा वेदार्थ सागर म्हणजे काय? परमात्मा झोपलेला आहे त्याचं धोरण, त्याच्यातून वेद प्रगट झाले. निश्वासातून, श्वासातून वेद प्रगट झाले. पण जगद्गुरु शंकराचार्यांनी त्याचा अर्थ करताना असं सांगितलं, श्वासातून वेद प्रगट झाला. याचा अर्थ असा आहे, श्वासोश्वास करण्याला माणसाला जसे कष्ट लागत नाहीत तसं मागच्या कल्पातले वेद या कल्पामध्ये प्रगट करत असताना देवाला कोणत्याही प्रकारचे श्रम पडत नाही. श्वास जसा सहज चालत राहतो त्याप्रमाणे भगवंताच्या पासून वेद सहज रीतीने प्रगट होतात. पण प्रगट होतात असंच वर्णन आहे बरं का. देवाने सुद्धा वेद निर्माण केलेले आहेत असं कुठं वर्णन नाही. धाता यथापूर्वम अकल्पयत असंच वेदाने वर्णन केलेलं आहे. म्हणजे भगवंताने सुद्धा या वेदाला पूर्वीच्या कल्पात जसे होते तसेच्या तसे हे वेद निर्माण केलेले आहेत. असं जे वेद नावाचं शास्त्र आहे त्या वेद नावाच्या शास्त्राला योनी म्हणजे कारण, श्वासातून प्रगट करणारा असा तो परमात्मा असल्यामुळे शास्त्रच तो निर्माण करतो, शास्त्रालाच प्रगट करतो, वेदालाच प्रगट करतो. असं असल्यामुळे तो परमात्मा सर्वज्ञ आहे बरं का. म्हणून परमात्मा आणि वेद याच्याबद्दल वर्णन करत असताना जगद्गुरु शंकराचार्याने सांगितलं, परमात्मा सर्वज्ञ आहे आणि वेद सर्वज्ञ कल्प आहे. सर्वज्ञ कल्प आहे म्हणजे जवळजवळ सर्वज्ञ, देवाच्या योग्यतेचा आहे, देवाच्या पासून प्रगट झाला असं जरी असलं तरी परंतु त्या वेदाचं महत्व फार मोठं आहे असा विचार आपल्याला आचार्याने सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. अशा सर्वज्ञ असलेल्या वेदाला
प्रकट करणारा तो परमात्मा, त्याला आपल्याला जाणायचं आहे असा एक विचार आहे बरं का. शास्त्राला योनी आहे म्हणजे शास्त्राला कारण तो आहे. आणि दुसरं काय करायचं, दुसरा अर्थ करत असताना आचार्याने सांगितलं, शास्त्रम योनी यस्य यथावत स्वरूपाधिगमे सहा शास्त्र योनी. बरं का, परमात्म्याला यथार्थ रीतीनं जाणण्याकरता उपयोगी पडणारे शास्त्र हे एकच कारण आहे. शास्त्र नावाच्या एकाच प्रमाणातून परमात्मा आपल्याला जाणता येतो. दुसऱ्या कोणत्याही प्रमाणातून परमात्म्याचा बोध आपल्याला संपादन करता येत नाही. देव जाणायचा असला तर वेदाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं वर्णन केले, प्रतिपाद्य जो ईश्वर तो होवा वयाला की गोचरो, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. सगळ्या शास्त्राचा प्रतिपाद्य असलेला जो ईश्वर आहे त्या ईश्वराचं जर आपल्याला ज्ञान व्हायचं असेल, आपल्याला ईश्वराचं ज्ञान जर मिळवायचं असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. चला सर्वकडे श्रुतीचा म्हणजे वेदाचा अभ्यास करा, तुम्हाला ईश्वराचा साक्षात्कार होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काय झाला, देवाला जाण्याकरता वेद नावाचं प्रमाण लागतं. हे वेदाचं महत्व आहे बरं का. देवाला जाणण्याकरता वेदच लागतो आणि देवाच्या पासूनच वेद प्रगट होतो. या दोन्ही पद्धतीनं वेदाचं महत्व आपल्याला शास्त्रानं सांगितलेलं आहे. आणि असं जे वेद नावाचं शास्त्र आहे त्याच्या आधारानंच आपल्याला काय करायचं काय न करायचं हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. आपल्याला काय दोन गोष्टी वेदाच्या शिवाय कळतच नाही असा विचार शास्त्राने सांगितलेला आहे बरं का. काय काय वेदाच्या शिवाय कळत नाही, धर्म आणि ब्रह्म. म्हणून वेदाचं लक्षण करत असतानाच काही लोकांनी असं लक्षण सांगितलं, धर्म ब्रह्म प्रतिपादकम अपौरुषेय प्रमाण वाक्यम वेद. हा वेदाची अशी व्याख्या आहे. ज्याने धर्म सांगितला, ज्यांनी ब्रह्म सांगितलं, असं धर्म आणि ब्रह्माचं प्रतिपादन करणारं पण अपौरुषेय असलेलं जे वाक्य आहे त्याला म्हणायचं वेद बरं का. एखादा माणूसही धर्म सांगू शकतो, पण त्या माणसाने ज्या वाक्यातून धर्म सांगितलं त्याला त्या वाक्याला वेद म्हणता येत नाही. अपौरुषेय वाक्य असलं पाहिजे, कोणत्याही पुरुषाच्या पासून निर्माण झालेलं नाही असं वेदाचं वाक्य बरं का. म्हणून वेदाच्या बद्दल आपल्याला निर्दोषतेचा विचार का करता येतो. वेद पुरुषांनी रचलेले नाही. पुरुषांनी जर रचलेले असले, पुरुषांनी रचलेला कोणताही ग्रंथ असो त्याच्यात पुरुषाच्या बुद्धीत असलेले सगळे दोष येऊ शकतात. समजा मी एखादा लेख लिहिला, एखादं पुस्तक लिहिलं, माझ्या बुद्धीत जेवढे काही दोष असतील माझ्या लेखनामध्ये येणार की नाही. समजा मला भ्रम असला, माझ्या लेखनात भ्रम येईल, माझ्याकडे प्रमादाची बुद्धी असली, माझ्या लेखनात प्रमाद येईल, माझ्या मनामध्ये एखाद्याला फसवायचा विचार असला तर फसवायचा विचार माझ्या लेखणीमध्ये उतरेल. माझ्या बुद्धीमध्ये काहीतरी दोष असला, माझ्या इंद्रियाला ग्रहण करत असताना काहीतरी कमी जास्त ग्रहण झालं, करणाचं अपाठव असलं तर ते सगळे दोष माझ्या लेखनामध्ये उतरण्याची शक्यता आहे. पण वेद वाक्याचा जर विचार केला, वेद कोणत्याही पुरुषांनी निर्माण केलेले नसल्यामुळं वेदामध्ये भ्रम प्रमाद विप्रलिप्सा करणापाठव कोणत्याही दोषाचा संबंध नाही असं निर्दोष असलेलं वेदवाङ्मय आहे बरं का. अशा अपौरुषय असल्यामुळं पुरुषाच्या बुद्धीत असलेल्या सगळ्या दोषांनी रहित असलेलं असं वेदाचं वाक्य आहे. आणि त्याच्या आधारानं आपल्याला दोन गोष्टी जाणून घेता येतात, ब्रह्म आणि धर्म. धर्म जाणायचा असला तर वेदाशिवाय कोणी धर्म आपल्याला सांगू शकत नाही. मग हा उदाहरणानं जर सांगायचं झालं, आपण सकाळी उठल्यावर स्नान केल्याबरोबर संध्योपासना करावी. इतः स्नात्वा संध्यामुपासित. रोज रोज स्नान केल्यानंतर सकाळी संध्योपासना केली पाहिजे. कोण सांगतो आहे, वेदाच्या शिवाय कोणी सांगणार आहे का. संध्या केली पाहिजे, संध्या महत्वाची आहे. संध्या केली तरच आपल्याला पुढच्या कर्माचा अधिकार प्राप्त होतो. संध्या हिनाहा अशुचिर नित्यम अनर्ह सर्व कर्मसो. म्हणून सांगितलं, जो संध्या करत नाही तो अनर्ह आहे, कोणतेही कर्म त्याला करता येत नाही, तो सदा सर्व काळ सुतकी आहे असं समजावं. असं संध्या न करणाऱ्या ब्राह्मणाच्या संबंधानं म्हणून सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे संध्याचं महत्व आहे. म्हणजे संध्या केली पाहिजे कोणी सांगितलं, पहिल्यांदा आपल्याला वेदाने सांगितलं. संध्या धर्म आहे तो वेदाने सांगावा लागतो. तुमचा नित्य धर्म असू द्या, तुमचा नैमित्तिक धर्म असू द्या, तुमचा काम्य धर्म असू द्या, तुमचा प्रायश्चित्त धर्म असू द्या, सगळा धर्म वेदाने सांगावा लागतो. रोज रोज करायची संध्या कोणी सांगाल, हरहस्नात्वा संध्यामुपासित वेदाने सांगावं लागतं. हा निमित्तानं करायचा, एखाद्या श्राद्ध कर्म, समजा एखाद्याचे वडील गेले, एखाद्याची माता गेली, त्यांचा श्राद्धाचा दिवस आला, त्या दिवशी श्राद्ध केलं पाहिजे. कोण सांगतो आहे श्राद्ध केलं पाहिजे? वेदाने सांगितलं का दुसऱ्या कोणीतरी उपट सुंभानं सांगितलं? कोणी सांगितलेलं ना, वेदच सांगतो बरं का.
देव पितृकार्याभ्याम न प्रमदितव्यम. तैत्तिरीय उपनिषदामध्ये शिक्षावल्ली तिथे की नाही, तुम्हाला देवकार्य केलं पाहिजे, तुम्हाला पितराचं कार्य केलं पाहिजे. देवकार्य आणि पितृकार्याच्या बाबतीमध्ये प्रमाद करू नका, चूक करू नका, नित्य नियमानं हे केलं पाहिजे असं सांगितलं की नाही. म्हणजे नैमित्तिक कर्माचा उपदेश कोणी केला? वेदांनी केला. अहरह सनात्वा संध्या उपासित, इथं रोज करायची संध्या नित्य कर्म कोणी सांगितलं? वेदानं सांगितलं. देव पितृकार्याभ्याम न प्रबलितव्यम असं सांगून देवाचं कार्य म्हणजे कुलधर्म कुलाचार आणि पितराचं कार्य म्हणजे श्राद्ध वगैरे ते आपण केलं पाहिजे. हे नैमित्तिक कर्म आहे, एका ठराविक दिवशी करावं लागतं. ते रोज उठून करायचं असतं का? बाप मेलाय मला श्राद्ध करायचं म्हणजे काय रोज उठून करायचं असतं का? तसं तसं नाही केलं. ते माता पितर मरणे अंकित जे दिवस ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, ज्या दिवशी तुमच्या माय बापाची तिथी असेल त्या दिवशी श्राद्ध करायचंय. म्हणजे ते कुलधर्म असेल किंवा श्राद्ध कर्म असेल, हे सगळेच्या सगळे नैमित्तिक कर्म झालं बरं का. ह्या नैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करावं हे कोणी सांगितलं? वेदाने सांगितलं. देव पितृकार्याभ्याम न प्रबलितव्यम म्हणजे नित्य धर्म वेदच सांगतो, नैमित्तिक धर्म वेदच सांगतो. काम्य धर्म जाणून घ्यायचा असला तर काहीतरी विशिष्ट ठराविक कामाला माझी पूर्ण व्हावी याच्याकरता. आता पाऊस पडत नाही, पाऊस पडावा असं वाटतं. पाऊस पडण्याकरता काय करावं? कारिर्या वृष्टिकाम यजेत. श्रुती माता आपल्याला सांगते, ज्याला वृष्टिकाम आहे, पाऊस पडावा अशी इच्छा आहे, त्याला कारिरी नावाचा याग केला पाहिजे. पर्जन्येष्टी करावे, नाना याग असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. असा कारिरी याग केला की पाऊस पडतो. ते ज्याला वृष्टीची इच्छा आहे त्याला कारिरी याग करावा. ते काम्य कर्म झाले की नाही, आपली कामना पूर्ण करण्याकरता ते कर्म करायला सांगितले की नाही. एखाद्याला पैसा पाहिजे वाटला, मला पैसा असावा, भरपूर पैसा माझ्याकडे असावा, वेगानं पैसा माझ्याकडे यावा असं ज्याला वाटतं त्याला काय करावं? व पैशाच्या प्राप्तीकरता शास्त्राने त्याच्याकरता एक कर्म आपल्याला एक उपासना सांगितली, त्याच्याकरता एक यज्ञ सांगितलं शास्त्राने. वायव्य गुश्वेतमालभेत भूतिका महा. भूती म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्याची कामना ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्याला काय करावं? वायुदेवाचा यज्ञ करावा, वायुदेवाचा याग करावा, वायुदेवाला श्वेत बली समर्पण करावा. वायव्य श्वेतम आलभेत, त्याच्याकरता श्वेत बली समर्पण करून भूतिकामाने यज्ञ करावा असं सांगितलेलं आहे. म्हणजे वायुदेवाचा यज्ञ केला, ऐश्वर्य मिळतं. ऐश्वर्याची इच्छा आहे त्याला वायुदेवाचा यज्ञ करावा. आणि वायू ही जलद जाणारी देवता असल्यामुळं वायुर्वै क्षेपिष्ठा देवता, श्रुतीने वर्णन केलं अर्थवाद वाक्यामध्ये. वायू ही जलद जाणारी देवता आहे. आता जलद जाणारी देवता आहे काय आम्हाला माहिती नाही का? वेदाने हे सांगायची गरज काय? त्याचं कारण असं आहे, तुम्हाला ऐश्वर्याची इच्छा आहे ना? हो. मग त्या ऐश्वर्याच्या इच्छेकरता वायुदेवाचा यज्ञ करायला सांगितला ना? हो. मग वायुदेवाचा यज्ञ केल्यानंतर तुमच्याकडे ऐश्वर्य येणार आहे ना? हो. मग तो वायुदेव जलद गतीनं जाणारा देव असल्यामुळे तुमच्याकडे जलद गतीनं ऐश्वर्य घेऊन येतं. म्हणून ज्याला जलद गतीनं ऐश्वर्याची इच्छा आहे त्याला काय करावं? वायुदेवाचा यज्ञ करावा. पावसाची इच्छा आहे त्याला काय करावं? कारिरी याग करावा. हे कोणी सांगितलं आपल्याला? वेदाच्या शिवाय कोणी सांगत नाही. म्हणून नित्य धर्म असो, नैमित्तिक धर्म असो, काम्य धर्म असो, आपल्याला जाणून घ्यायचा असला तर त्याच्याकरता म्हणून वेदाचं वाक्य लागतं. शेवटचा धर्म आहे प्रायश्चित्त धर्म. तो प्रायश्चित्त धर्म जाणून घ्यायचा जर झाला म्हणजे आपल्याकडून एखादी चूक झाली, प्रमाद झाला, दोष घडला, जे शास्त्राने करायला नको असं सांगितलं होतं, असं काहीतरी कर्म आपल्याकडून घडलं, मग तो दोष जाण्याकरता जे प्रायश्चित्त घ्यावं लागतं. प्रायश्चित्त तरी कोण सांगतो? वेद सांगतो. तरते ब्रह्महत्यां योश्वमेधेन यजते. या अश्वमेधेन यजते. ज्यानं अश्वमेध यज्ञ केला त्याला काय? त्याला प्रायश्चित्त रूप ठरतो तो अश्वमेध यज्ञ. कशाचं प्रायश्चित्त? तरते ब्रह्महत्यां या अश्वमेधेन यजते. ज्यानं अश्वमेध यज्ञ केला त्याला ब्रह्महत्येतून तरुण जाता येतं. म्हणजे ब्रह्महत्येसारखा दोष घडला, प्रायश्चित्त घ्यायचं होतं, ते प्रायश्चित्त काय करा? अश्वमेध यज्ञासारखा यज्ञ करा, तुम्हाला ब्रह्महत्येसारख्या पापातून मुक्तता मिळेल. हा प्रायश्चित्त नावाचा धर्म कोणी सांगितला? बोला. सगळा धर्म, तो नित्य धर्म असो संध्येसारखा, तो नैमित्तिक धर्म असो कुलधर्मासारखा, श्राद्धासारखा, तो काम्य धर्म असो, पावसाची इच्छा, ऐश्वर्याची इच्छा अशी पूर्ण करून देणारा असा धर्म, आणि प्रायश्चित्त रूप धर्म असो, आपल्याला दोषातून मुक्त करणारा धर्म असो, सगळ्या प्रकारचा धर्म सांगायला आपल्याला वेद लागतो. वेदाच्या शिवाय धर्म कळत नाही. हे पहिलं चिंतन. आणि अधर्म तरी कशाने कळतो? आपल्याला गीतेच्या वाक्यात भगवंतांनी काय सांगितलं? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य
अकार्य व्यवस्थित काय करायचं तो धर्म करायचा, काय न करायचं अधर्म करू नये. मग तो अधर्म तरी कोणी सांगितला आपल्याला? वेदानेच सांगावा लागतो. अधर्माचा विचार सुद्धा वेदानेच सांगितला. ह्याला अधर्म म्हणतात. मा कलंजम भक्षयेत, मनुष्यानं मांस खाऊ नये, मांस खाण्यामध्ये दोष आहे. मा कलंजम भक्षयेत, कलंज म्हणजे मांस, त्याचं भक्षण करू नका हे कोणी सांगितलं आपल्याला? म्हणजे अधर्माचा विचार तरी कोणी सांगितला? जे करू नये म्हणून स्वरान्न पिबेत, मनुष्यानं दारू पिऊ नये हे कोणी सांगितलं? हे वाक्य वेदाचं वाक्य. वेदांनी आपल्याला अशा पद्धतीचा उपदेश केलेला पाहायला सापडतो बरं का. म्हणजे धर्म सांगावा, सगळ्या प्रकारचा धर्म सांगावा तोही वेदानं सांगावा, आणि अधर्म सांगावा तो सुद्धा सगळ्या प्रकारचा अधर्म आपल्याला वेदांनी सांगितला पाहिजे. वेदांनी ज्याला अधर्म म्हणलं त्यालाच अधर्म म्हणता येतं, आणि वेदाने ज्याला धर्म ठरवलेला आहे त्याला धर्म म्हणता येतं. हा त्याच्यातला विचार लक्षात घ्या बरं का. संध्या करत असताना मी केलेला आचमन पुण्याचं आहे, पण मी थोडंसं उगीच संध्या केल्यासारखं नाटक करून पाणी प्यायला लागलो तर त्याच्यातून अधर्म होतो. मी माझ्या बुद्धीनं ठरवलेली संध्या धर्म ठरत नाही. शास्त्रानं सांगितलेली जी संध्या आहे ती धर्म ठरते. याचा अर्थ काय? तीच क्रिया पण जेव्हा शास्त्र सांगतं त्या पद्धतीनं होते तेव्हा ती धर्म ठरते. तीच क्रिया शास्त्र जेव्हा नको म्हणतं अशा पद्धतीनं मनुष्य करायला लागतो. जशा पद्धतीने करायला सांगितली तशा पद्धतीनं न करता नको म्हणलेल्या पद्धतीने करायला लागतो, अधर्म घडतो. संध्येला हातात घेतलेल्या आचमनाचं पाणी किती असावं? त्याच्याबद्दल सांगितलं माश्य मात्र असावं. माश्य म्हणजे एक उडदाचा दाणा त्याच्यात भिजला पाहिजे एवढंच पाणी. केशवाय नमः स्वाहा घेतलं ना, किती घ्यायचं? उडदाचा दाणा त्याच्यात भिजला पाहिजे एवढंच ते पाणी पाहिजे. जास्त पाणी घेतलं तर त्याच्यातून दारू पिण्याचा दोष लागतो असं शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. मग उडदाचा दाणा भिजेल एवढं पाणी घेऊन आचमन केलं ते योग्य झालं, पुण्य झालं. आणि उडदाचा दाणा भिजेल याच्यापेक्षा जास्त पाणी आमच्याकडे गमतीनं सांगतात लोक कीर्तनकार. उन्हाळी संध्या हिवाळी संध्या वेगळी असते. म्हणून उन्हाळ्यात तहान लागलेली असते म्हणून तेलाभर पाणी प्यायचं, केशवाय स्वाहा म्हणायचं. असं करून चालत नाही बरं का. आणि हिवाळ्यामध्ये संध्या करत असताना थंडी वाजते म्हणून थोडंसं पाणी घेऊन आचमन करायला लागला कोणी, तसंही चालत नाही. याचा अर्थ काय? शास्त्राने ज्या पद्धतीनं ती क्रिया करण्याचा आपल्याला उपदेश केलेला. शास्त्रतः सत असत ज्ञात्वा, शास्त्राच्या आधारानं आपल्याला सत्कर्म कोणतं नसत्कर्म कोणतं, कार्य काय अकार्य काय सगळंच्या सगळं शास्त्राच्या आधाराने जाणून घ्यावं लागतं. हा विचार लक्षात घ्या बरं का. म्हणजे धर्म जाणून घेण्याकरता वेदासारखं प्रमाण नाही. वेद हे महत्वाचं प्रमाण धर्माकरता सांगितलेलं आहे बरं का. केवळ वेदातूनच सगळा धर्म आपल्याला कळतो असे नाही बरं का. वेदही पाहिजे, स्मृतीही पाहिजे, पुराणही पाहिजे, इतिहासही पाहिजे, सदाचारही पाहिजे. सगळ्या गोष्टीतून आपल्याला धर्म कळतो असा विचार शास्त्रानं सांगितलेला आहे बरं का. श्रुतीही स्मृतीही सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षात धर्मस्य लक्षणम्. स्मृतीमध्ये वर्णन, मनुस्मृतीमध्ये वर्णन येतं. या चार गोष्टीतून आपल्याला धर्म कळतो. श्रुतीही पहिल्यांदा सांगितलं वेदातून धर्म कळतो, स्मृतीही स्मृती ग्रंथातूनही धर्म कळतो, सदाचारः संतांच्या आचरणातून श्रेष्ठ लोकांच्या आचरणातून धर्म कळतो, स्वस्य च प्रियमात्मनः आपल्याला जे आवडतं त्यालाही धर्म म्हणलंय. असं कसं? असं कोणी विचारेल ना. आपल्याला आवडेल त्याला धर्म म्हणायचं असं कसं? असं होत नाही ना. एखाद्या दारुड्याला दारू पिणं आवडतं मग धर्म म्हणायचं का त्याला? असं होत नाही ना. मग ते स्वस्यच प्रियम कुठं लावायचं त्याच्याकरता असं सांगितलं. श्रुतीनं ज्या ठिकाणी एखाद्या कर्माच्या बाबतीमध्ये विकल्प सांगितला, असं केलं तरी चालतं असं केलं तरी चालतं असं दोन्ही पद्धतीचं वेदाचं वाक्य येतं तेव्हा त्याच्यातलं जे आवडेल ते त्याला धर्म म्हणायचं बरं का. अतिरात्रे षोडशिनं गृह्णाति नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति दोन्ही वेदाची वाक्य आली बरं का. अतिरात्र नावाचा याग करत असताना त्याच्यामध्ये षोडशी नावाचं पात्र घ्या. षोडशी नावाच्या पात्राच्या शिवाय तुमचा अतिरात्र याग संपन्न होणार नाही एक वाक्य आलं. आणि नातिरात्रे षोडशिनं गृह्णाति अतिरात्र यागामध्ये षोडशी पात्राची काही गरज नाही दुसरं वाक्य आलं. आता हे दोन परस्पर विरुद्ध वाक्य आली की नाही, ज्याला म्हणतात वैकल्पिक व्यवस्था. या दोन परस्पर विरुद्ध वाक्याचा विचार आल्याच्या नंतर मग माणसाला त्याच्यात काय आवडतं? तुम्हाला अतिरात्र यागामध्ये षोडशी पात्र पाहिजे वाटत असेल घ्या, तोही धर्म आहे कारण त्यालाही प्रमाण आहे. आणि अतिरात्र यागामध्ये एखाद्याला वाटलं काय करायचं या थोडंसं कमी केलेलं बरं म्हणून त्याने षोडशी पात्र नको म्हणून सांगितलं तर त्याला काय म्हणायचं? तो सुद्धा धर्म आहे बरं का. उदिते जुहोते
अनुदिते जुहोती दोन्ही वाक्य येतात. ज्याच्याकडे अग्निहोत्र आहे त्या अग्निहोत्र करणाऱ्या माणसाला अग्नीचं हवन अग्नीला आहुती द्याव्या लागतात. मग त्या अग्नीला आहुती ज्या द्यायच्या आहेत त्या आहुती देण्यापेक्षा अग्नीच्या उद्धरणालाच विशेष महत्व आहे. अग्नी बाहेर काढून ठेवणं, उद्धरण करणं अग्नीचं त्यालाच विशेष महत्व आहे. एखाद्या वेळेला थोडंसं आहुतीला वेळ झाला तरी चालतो कमी जास्त, पण उद्धरण मात्र वेळेत झालं पाहिजे. मग त्याच्याकरता काय सांगितलं? उदिते जुहोते, सूर्याचा उदय झाल्याच्या नंतर तो हवन करतो. अनुदिते जुहोते दुसरं वाक्य येतं की बाबा उदय होण्याच्या अगोदर त्याचं हवन होतं. आता उदय होण्याच्या अगोदर हवन केलं तोही धर्म आहे, आणि उदय झाल्याच्या नंतर त्यांना आहुती दिल्या तोही धर्म आहे. कोणतं बरं वाटतं? उदयाच्या नंतरच बरं वाटतं. सकाळी कोण उठा त्याच्यापेक्षा आपल्याला उदयाच्या नंतर केलेलं बरं. आवडेल ते अशा विकल्पाच्या स्थानामध्ये मात्र आपल्या आवडीला महत्व देऊन शास्त्राने सांगितलं स्वस्यच प्रियम आत्मनः स्वस्यच प्रियम. आपल्या स्वतःला जे काही आवडत असेल त्याला सुद्धा धर्म म्हणा. संतांच्या आचरणातून धर्म जाणून घ्या. काय असतं, एखाद्या वेळेला एखादी गोष्ट करायची की करायची नाही, वेदातलं काही प्रमाण मिळालं नाही, स्मृती ग्रंथ पालथे घातले त्याच्यातून काही मिळालं नाही, मग काय करा? आपण त्याचा निर्णय कसा करा? संतांच्या आचरणातून त्याचा निर्णय केला पाहिजे. म्हणून त्या शिक्षावल्ली त्याचा पदयत्री उपनिषदाच्या गुरुकुलातून अभ्यास करून विद्यार्थी घरी निघाला. आता घरी गेल्याच्या नंतर त्यानं कसं वागावं त्याच्याबद्दल त्याला जो उपदेश आहे त्याच्यातून मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, तिथून ते सगळे उपदेशाची सुरुवात झालेली आहे. त्याच्यातच येतं. त्याच्यात पुढं काय असं सांगितलंय? अथ ते यदि कर्म विचिकित्सा वा वृत्ती विचिकित्सा वा स्यात्. जर तुला तिकडे गेल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर एखाद्या कर्माच्या संबंधाने काही संशय आला, हे कसं करावं असं वाटलं, कसं करू, असं करू का कसं करू, काय करायचं, हे कर्म कसं, कर्म विचिकित्सा वा स्यात्, वृत्ती विचिकित्सा वा स्यात्. वृत्ती म्हणजे उपजीविकेचं साधन. उपजीविकेचं साधन आपल्या समोर जे उपस्थित झालं ते घ्यायचं की नाही असा विकल्प येऊ शकतो ना. आपल्याला वृत्तीच्या संबंधामध्ये काय करू आणि कर्माच्या संबंधामध्ये मी काय करू असा संशय आला. वेदाचं प्रमाण मिळालं नाही, स्मृतीचं प्रमाण मिळालं नाही. मग तिथं काय करायला सांगितलं? सदाचार बघायचा. त्याला असं सांगितलं तत्र ये ब्राह्मणाः अलुक्षाः धर्मकामाः युक्ताः आयुक्ताः, अशा पद्धतीचे जे ब्राह्मण असतील तुझ्या परिसरामध्ये कसे? तत्र ये ब्राह्मणाः सम्मर्षिणः, विचार करणारे, वेदशास्त्र वगैरे अभ्यास करणारे असे सम्मर्षिणः. युक्ताः, धर्मात जोडल्या गेलेले. आयुक्ताः, जन्मापासूनच धर्माच्या आचरणामध्ये जोडल्या गेलेले. अलुक्षाः, ज्यांच्या स्वभावामध्ये लुक्षता म्हणजे रुक्षता नाही, कठोर स्वभावाचे जे नाही, अतिशय दयाळू अशा पद्धतीचे जे ब्राह्मण आहेत बरं का. काय काय सांगितलं? सम्मर्षिणः, त्याच्यानंतर युक्ताः, आयुक्ताः, अलुक्षाः, धर्मकामाः, त्यांना जगामध्ये धर्म टिकला पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा असली पाहिजे. असे जे ब्राह्मण तुमच्या परिसरामध्ये असतील ना, यथा ते तत्र वर्तेरन तथा वर्तेथाः. तुला ज्या कर्माच्या संबंधात संशय आला त्या ब्राह्मणाच्याकडे जाऊन अशा ब्राह्मणांचा आचार पहा आणि तुझ्या संशयाच्या कर्मामध्ये ते जसं वागतात तसं वाग. तुला ज्या वृत्तीच्या संबंधाने संशय निर्माण झाला त्या वृत्तीच्या बाबतीत ते कसं वागतात तसं पहा आणि तशा पद्धतीचं वर्तन कर. त्याच्यातून तुला धर्म मोडल्याचं पाप लागणार नाही, तुझा धर्म टिकून राहील. हे काय आहे? सगळं सदाचारातून धर्म जाणून घेण्याचं चिंतन आहे. संतांच्या आचरणातून, सज्जनाच्या आचरणातून वेदशास्त्र जाणणार. कसं कसं सांगितलं? तो ब्राह्मण म्हणजे सज्जन असला पाहिजे, त्याच्यानंतर तो सम्मर्षी म्हणजे विचारवान असला पाहिजे, युक्त म्हणजे धर्माचरणामध्ये जोडलेला असला पाहिजे, आयुक्त म्हणजे जन्मापासून कुलपरंपरेनं धर्मामध्ये जोडला गेलेला असला पाहिजे, धर्मकाम म्हणजे जगामध्ये धर्म जगला पाहिजे अशी त्याच्या मनामध्ये इच्छा पाहिजे, आणि अलुक्ष म्हणजे वृक्ष स्वभावाचा नसला पाहिजे. एवढ्या गुणानं संपन्न असलेल्या सज्जन ब्राह्मणाचं त्या वृत्तीच्या संबंधात किंवा कर्माच्या संबंधात जे काही आचरण आहे ते आचरण पाहावं. तसं वागलं तुझी वृत्ती विचिकित्सा निवृत्त होईल, कर्म विचिकित्सा निवृत्त होईल आणि योग्य पद्धतीचं कर्म आणि योग्य पद्धतीचं वृत्ती साधन तुझ्याकडून घडून तुला धर्म साधेल बाबा. असा उपदेश गुरुमुखातून जे केलेला आहे की नाही त्याला काय म्हणायचं? सज्जनाच्या आचारातून धर्म जाणून घेता येतो. श्रुती वाक्याने धर्म सांगितला, स्मृती वाक्याने धर्म सांगितला, सदाचाराने धर्म सांगितला
आणि विकल्पाच्या स्थानामध्ये आपल्याला प्रिय असलेली जी गोष्ट आहे ती धर्माची ठरली. हे सगळं जरी खरं असलं तरी सगळ्यात महत्वाचं धर्माचं प्रमाण जर कोणतं असेल तर वेद. वेदाच्या विरुद्ध जर स्मृती वाक्य पडलं तर त्याला सुद्धा प्रमाण मानव नाही असं सांगितलं. श्रुती स्मृती विरोध हेतू श्रुतिरेव गरीयसे. श्रुती आणि स्मृतीमध्ये विरोध जर आला तर वेदालाच प्रमाण मानलं पाहिजे, स्मृती वाक्य बाजूला ठेवा असं सांगितलंय बरं का. ते यज्ञ प्रकरणातली एक श्रुती सांगितली, भामतीकारांनी ते उदाहरण दिलेलं आहे बरं का. यज्ञ मंडपात सदो नामक यज्ञ मंडप असं सांगितलं त्यांनी. सदो नावाच्या यज्ञ मंडपामध्ये एक उंबराचा फाटा असतो, त्या औदुंबरी म्हणतात त्याला. त्या औदुंबरी शाखा लावलेली असते आणि त्याच्याबद्दल एक वाक्य असं आलं, स्मृती वाक्य असं आलं, औदुंबरी सर्वा वेष्टितव्या. त्या उंबराच्या फाट्याला, त्या औदुंबरीला संपूर्ण कापडाचं वेष्टन करावं. हे कोणी सांगितलं? स्मृतीनं सांगितलं. हे स्मृतीनं सांगितलं. औदुंबरी सर्वा वेष्टितव्या हे स्मृतीचं वाक्य आहे. आणि वेदाचं वाक्य असं येतं, औदुंबरी स्पृष्ट्वा उद्गायेत. उद्गायन जे करायचं आहे, सामगायन जे करायचं आहे ते औदुंबरीला स्पर्श करून करायचं आहे. आता सबंध जर वेष्टन केलं, सर्वा वेष्टितव्या हे स्मृतीनं सांगितलं ना, संपूर्ण वेष्टन करा. आणि वेद तर सांगायला लागला त्याला स्पर्श करून उद्गायन करा. सगळ्या औदुंबरीला जर वेष्टन केलं तर स्पर्श होईल का? करता येणार नाही. मग काय करा, असा एक अवयव उघडा ठेवा की जिथं स्पर्श करून आपल्याला उद्गायन करता येईल, असा निर्णय तिथं दिला गेला बरं का. याचा अर्थ काय आहे? स्मृतीनं सांगितलं संपूर्ण वेष्टन करा, हे मानलं गेलं नाही. कारण वेदाने त्याला स्पर्श करून उद्गायन करायला सांगितलंय म्हणल्याच्या नंतर स्मृतीचं वाक्य बाजूला ठेवा. समन्वय करायच्या दृष्टीनं सगळं वेष्टन करा, थोडा अवयव उघडा ठेवा वगैरे वगैरे झालं हो. पण मुख्यतः विचार जर केला तर याच्यातून चिंतन काय? श्रुती स्मृती विरोध येतो, श्रुतिरेव गरीयसे. श्रुती आणि स्मृतीमध्ये विरोध येतो तेव्हा काय होतं? श्रुती वाक्यालाच प्रामाण्य येतं. याचा अर्थ काय झाला? स्मृतीतूनही धर्म कळतो, सदाचारातूनही धर्म कळतो, आपल्या आवडीतूनही धर्माचा निर्णय करता येतो. हे सगळं खरं जरी असलं तरी वेदाच्या बाबतीत मुख्य प्रमाण कोण? धर्म सांगण्याच्या बाबतीमध्ये मुख्य प्रमाण कोण? वेदच आहे. वेदोखिलो धर्म मूलम. म्हणून काय सांगितलं? संपूर्ण वेद हा धर्माचं मूळ आहे. हे स्मृतिशीलेच्या तद्विदाम. त्या वेदाला जाणणारे जे लोक असतील त्यांची स्मृती आणि त्या वेदाला जाणणारे जे लोक असतील त्यांचं शील, स्वभाव, आचरण हे धर्माच्या बाबतीमध्ये प्रमाण म्हणून घेता येतं. आचारश्चैव साधूनाम. साधूचा आचार, स्वतःचं प्रिय, हे सगळं बघत असताना वेदाला धरून जे जे काही आहे त्यालाच धर्म म्हणावा असा विचार आहे. म्हणजे धर्म जाणून घ्यायचा असला तर वेदाच्या आधारानं जाणून घेता येतो. आणि ब्रह्म जर जाणायचं असलं, परमात्मा जाणायचं झाला, भगवंताचा साक्षात्कार जर संपादन करायचा झाला तर तो वेदाच्या आधारानंच आपल्याला संपादन करता येतो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म विज्ञानम आनंदम ब्रह्म हे कोणी सांगितलं? वेदाने सांगितलं. तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मि प्रज्ञानम ब्रह्म हे कोणी सांगावं? वेदाने सांगितलेलं आहे. अवांतर वाक्यातून होणारा ब्रह्मबोध आणि महावाक्यातून जीव ब्रह्मैक्याचा होणारा बोध, सगळंच्या सगळं आपल्याला ज्ञान संपादन ब्रह्माचं जर करायचं असेल तर त्याच्याकरता वेद नावाचंच प्रमाण आहे. म्हणून धर्म ब्रह्म प्रतिपादकम अपौरुषेयम प्रमाण वाक्यम, असं अपौरुषेय प्रमाण वाक्य ही वेदाच्या संबंधामध्ये केलेली व्याख्या महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. आणि वेद अपौरुषेय असल्यामुळं दोषरहित आहे, प्रमाण वाक्य आहे. वेदाचं प्रामाण्य स्वतः आहे बरं का. बाकीच्या सगळ्या वेदाला सोडून बाकीच्या सगळ्या प्रमाणाचं प्रामाण्य जर आपण पाहायला लागलो तर सगळी प्रमाणं प्रत्यक्षावलंबी असल्यामुळं बाकीच्या प्रमाणाचं प्रामाण्य परतः आहे. प्रत्यक्षाच्या आधारानं त्यांचं प्रामाण्य आपल्याला सिद्ध करून घ्यावं लागतं बरं का. पण वेदाचं प्रामाण्य मात्र परतः नाही. वेद हा प्रत्यक्षावलंबी नाही ना. प्रत्यक्ष नसताना सुद्धा वेदानं सांगितलेले जे काही असेल ते आपल्याला प्रमाण मानावं लागतं. असं वेदाचं स्वतः प्रामाण्य आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि असा अपौरुषेय असल्यामुळं, स्वतः प्रमाण असल्यामुळं, अपौरुषेय असल्यामुळं, पुरुष बुद्धी सुलभ असलेल्या दोषाने रहित असल्यामुळं सर्वथा प्रमाण असलेला वेदराशी त्याचं अध्ययन करावं आणि त्याच्या अध्ययनातून धर्म आणि ब्रह्म जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. म्हणून जगद्गुरु शंकराचार्याने त्यांच्या उपदेश पंचकामध्ये असा उपदेश केलाय पहा. वेदो नित्यमधीयताम. पहिल्यांदा सांगितलं वेदाचा नित्य अभ्यास करा. स्वाध्यायोत हेतव्य, नित्य नियमानं वेदाचा अभ्यास झाला पाहिजे. स्वाध्यायान मा प्रमदः. स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये प्रमाद करू नका.
स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास आणि प्रवचन म्हणजे दुसऱ्याला शिकवणं. दोन्ही कामामध्ये प्रमाद करू नका. हे काय वेदो नित्य मधीयताम. त्याच्यानंतर काय करायचं? तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. त्या वेदाचं नुसतं अध्ययन करून थांबायचं ना. वेदानं सांगितलेला जो धर्म आहे त्याचं अनुष्ठान करायकरता तरी वेदाचा अभ्यास करायचा आहे. नुसताच वेद शिकला आणि संध्या नाही काही नाही असा वागायला लागला तर त्याला अर्थ राहत नाही बरं का. त्यानं वेदाचा अभ्यास झाल्याच्या नंतर वेदानं सांगितलेला जो धर्म आहे वेदनित्य मधीयताम तदुदितम, त्यानं सांगितलेलं कर्म सुअनुष्ठीयताम, योग्य पद्धतीनं कर्माचं अनुष्ठान करावं. हे सगळं सांगितलंय आपल्याला बरं का. याचा अर्थ काय? वेद जाणावा, वेदाने सांगितलेल्या धर्माचं अनुष्ठान करावं, त्याच्या योगाने आपल्याला भगवंताचा कृपाप्रसाद संपादन करावा, त्याच्याने आपल्या चित्ताची शुद्धी करून घ्यावी, वेदानं सांगितलेल्या उपासना जाणून घेऊन त्या उपासनाच्या योगाने चित्ताला स्थिरता प्राप्त करून घ्यावी, परमात्मा तत्वाला जाणावं आणि कृतार्थ व्हावं. याच्या करता म्हणून वेदाचा उपयोग आहे. हे लक्षात घेऊन भगवंताने असा उपदेश केला अर्जुनाला. कार्याकार्य व्यवस्थित ते शास्त्रम प्रमाणम ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम ह्यार्हसे. एखादं कोणतंही तुला कार्य कर्म जे आहे असं वाटतं ते शास्त्राच्या आधारानं जाणून घेऊन योग्य पद्धतीने ते कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे असा भगवंताचा जो उपदेश आहे तो सगळा शास्त्र प्रामाण्याला धरून सांगितलेला आहे बरं का. तू काय करावं काय करू नये याच्याकरता माझ्याकडे बघ, मला प्रमाण मान असं परमात्मा बोलले नाही. ते शास्त्राला प्रमाण मान, शास्त्राचं वाक्य बघ आणि त्यानुसार वाग, अशा पद्धतीचा उपदेश आपल्याला भगवंताने केलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. म्हणून धर्माच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं पहा, वचनात प्रवृत्ती ही वचनात निवृत्ती ही. एखाद्या कर्मात प्रवृत्त होणे किंवा एखाद्या कर्मापासून बाजूला होणं याला वेदाचं काय वचन आहे ते पाहावं. वचनात प्रवृत्ती, ते वचन एखाद्या कर्मात प्रवृत्त व्हायला सांगत असेल, वचनावरून प्रवृत्त व्हावं त्या कर्मामध्ये. आणि एखाद्या कर्मातून निवृत्त जर व्हायचं असेल, आपल्या बुद्धीनं होऊन चालत नाही, त्याला सुद्धा वचन शोधावं लागतं आणि वचनाच्या आधारानंच त्या कर्मातून आपल्याला निवृत्त होता येतं. हे वचनात प्रवृत्ती म्हणजे कार्य काय हे जाणून घेणं आणि वचनात निवृत्ती ही म्हणजे अकार्य काय जाणून घेणं आणि त्याच्यामध्ये प्रवृत्त होणं. याच्याकरता सर्वत्र शास्त्राचाच विचार माणसाला केला पाहिजे. त्याच्यातलं पहिलं काम आहे वेदाचा अभ्यास करणं. या ठिकाणी वेद पाठशाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विचार असल्यामुळं आपण थोडंसं वेदाचं काय चिंतन आहे, वेदाने काय सांगितलं आहे, त्या संबंधाने वेदाचं महत्त्व काय आहे, देवाने सुद्धा वेदाला कसं महत्त्व दिलेलं आहे त्या संबंधातला थोडासा विचार केला. वेदाचं महत्त्व आहे हे आपल्याला याच्यातून लक्षात येईल. वेद स्वतः प्रमाण आहे म्हणून महत्त्वाचं आहे. वेद अपौरुषी आहे म्हणून दोषबुद्धीसुलभ दोषाने रहित आहे म्हणून सर्वथा प्रमाण आहे. त्याच्या प्रामाण्याच्या बद्दल शंका घेण्याचं कारणच नाही. असं असल्यामुळं त्या वेदाचा स्वाध्याय झाला पाहिजे, वेदाचं चिंतन झालं पाहिजे, वेदानं सांगितलेल्या सत्कर्माचं उपासनाचं अनुष्ठान झालं पाहिजे, परमात्म्याचा ज्ञान बोधही आपल्याला वेदाच्या आधारानं संपादन केला पाहिजे. त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे वेदाचा अभ्यास तो या ठिकाणी होतो. ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. आता सुरुवातीला आपल्याला सांगितलं गेलं की साधारणपणे 23 वर्षापासून हे कार्य अव्याहतपणे या ठिकाणी चालू आहे. 23 वर्षापासून ही पाठशाळा चालू आहे. अनेक विद्यार्थी इथे घडतात. आत्ताच इथं ऐकलं की संहितेच्या सोबत थोड्या मोजक्या विद्यार्थ्याचा का होईना पदपाठ आणि कर्मपाठ इथपर्यंत असं अध्ययन या ठिकाणी चालू आहे. मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. संहिता पदक्रम याला प्रकृती म्हणतात आणि बाकीच्या सगळ्या 8 विकृती आहेत असं तिथे चिंतन वेदाच्या बद्दल आहे. 3 प्रकृती आणि बाकीच्या विकृती. संपूर्ण प्रकृतीचं ज्याचं चिंतन झालेलं आहे म्हणजे ज्याची संहिताही झाली, ज्याचा पदपाठही झाला आणि ज्याचा क्रमपाठही झाला, असा जर एखादा ब्राह्मण पंक्तीमध्ये जेवायला बसला असेल तर ती सगळी पंक्ती पवित्र करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असतं. पंक्तीमध्ये दोषाचा माणूस एखादा जरी बसलेला असला आणि हे संहिता पदक्रम सगळी प्रकृती ज्याची झालेली आहे, शाखाध्ययन असं ज्याचं झालेलं आहे, असा जर ब्राह्मण पंक्तीमध्ये असला तर दोषी असलेल्या जेवायला बसलेल्या लोकांचे सगळे दोष घालवण्याचं त्याचं सामर्थ्य असतं. वेदे त्रिवृत्ती मज्जती असं वचन त्याच्या संदर्भामध्ये शास्त्रात सांगितलेलं आहे. त्रिवृत्त वेद म्हणजे संहिता पदक्रमात्मक वेद ज्यानं धारण केलेलं आहे त्याच्या योगानं तिथले सगळेच्या सगळे दोष मज्जती म्हणजे सगळेच्या सगळे दोष बुडून जातात, धुवून जातात, शालित होतात. सगळ्याच्या दोषाचा नाश करण्याकरता उपयोगी पडणारं असं हे संहिता पदक्रम असं 3 पद्धतीचं वेदाचं चिंतन आहे. आपलाही दोष जावा, आपल्या संबंधात असणाऱ्या अनेकाचाही दोष जावा
सगळं जग निर्दिष्ट होण्याकरता म्हणून अशा पद्धतीने हे वातावरण निर्माण करण्याकरता वेदाचं महत्त्व आहे हे जाणलं पाहिजे. धर्म जाणवून देण्याकरता वेद पाहिजे, ब्रह्म जाणवून देण्याकरता वेद पाहिजे. आणि या वेदाची परंपरा जतन करणारा आपला भारत देशच आहे. भारतावाचून अन्यत्र कुठे वेदाची परंपरा अशा पद्धतीनं अक्षुण्ण पद्धतीनं आहे असं आपल्याला पाहायला सापडायचं नाही. लोक आपल्या या वेदाच्या आधारानं सांगितलेल्या धर्मकर्मातून कसा लाभ जगाला होण्याची शक्यता आहे याचा अभ्यास करतात बरं का. जपानमध्ये एकदा असा विचार झाला की बाबा यज्ञाच्या योगाने पाऊस पडतो, यज्ञात भवती पर्जन्य हा असं असल्यामुळं यज्ञाचं चिंतन करून यज्ञ संस्था सगळी अभ्यासून तशा पद्धतीचा जर यज्ञ झाला तर पाऊस पडेल असा विचार त्यांनी निश्चित केला. ते शास्त्राची वाक्य आणि विज्ञानाचं त्या संदर्भातलं असलेलं संशोधन याची जोड त्यांनी घातली तेव्हा त्यांना ते वेदाचं बरोबर आहे सांगणं असं लक्षात आलं. असं संशोधन ते लोक करतात, पण ते संशोधन न करता सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या ज्ञानावर विश्वास ठेवून आपण तशा पद्धतीचं ज्ञान संपादन करून त्या कर्मात जर प्रवृत्त झालो तर सहजरीतीनं आपल्याला सगळेच्या सगळे पुरुषार्थ प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आपण वेदाचं चिंतन केलं पाहिजे. अखंड वेदाभ्यासामध्ये ब्राह्मणाने राहिलं पाहिजे. कशा करता वेदाभ्यास करायचा तर शास्त्राने सांगितलं ब्राह्मणेन निष्कारणेन षडंग वेदो ध्येय ज्ञेयश्च. षडंग वेदाचं म्हणजे 6 अंगासह वेदाचं अध्ययनही करायचं, वेदसंगला जाणूनही घ्यायचा. हे ब्राह्मणाच्यावर जबाबदारीचं काम सांगितलं शास्त्राने. आणि कशा करता निष्कारणेनं, कोणताही उद्देश न ठेवता माझी उपजीविका चालली पाहिजे नाही, मला पैसा मिळाला पाहिजे नाही, मला सन्मान मिळाला पाहिजे, कोणतीही अपेक्षा न ठेवता, कारण तू ब्राह्मण आहेस, तुझी जबाबदारी आहे वेदाचं जतन करणं, याच्याच करता शिकायचं आहे. अध्ययन अध्यापनाची परंपरा जतन करण्याकरता शिकायचं आहे. आणि असं करण्यामध्ये बरं का आपण अर्थाचा उद्देश ठेवायचा नाही, आपण सन्मानाचा उद्देश ठेवायचा नाही. पण परमेश्वराची कृपा अशी विलक्षण आहे की ज्यानं अर्थाचा उद्देश ठेवला नाही त्यालाही देव अर्थ देतो, आणि ज्यानं सन्मानाचा उद्देश ठेवला नाही त्यालाही देव सन्मान देतो. पण ज्यानं अर्थाचा आणि सन्मानाचा उद्देश ठेवूनच वेदाचा अभ्यास केला, वेद भगवंताची त्याच्यावर जर अवकृपा झाली तर त्याला अर्थही मिळत नाही, सन्मानही मिळत नाही. कारण शास्त्राने सांगून ठेवलं निष्कारणेनं, निष्कारण निष्काम भावाने हे सगळं केलं की मग आपल्याला सगळं भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतं. त्या दृष्टीनं हे वेद पाठशाळेचं जे कार्य आहे ते आनंदाचं आहे, कौतुकास्पद आहे, अभिनंदनाचं आहे. आपण सर्वांनी त्याचा आनंदही मानावा, आपण सर्वांनी त्याचा लाभही घ्यावा. आणि वेद पाठशाळेला आपल्या परीनं जशी मदत होईल तशा पद्धतीची मदत करून आपण पुण्यकर्मामध्ये सहभागी व्हावं असं सर्वांना आवाहन करून या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदान